मित्रांनो, काही दिवसापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले. खरं तर हे दोघे भाऊ पुन्हा एकत्र आले याचा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे. परंतु कधी विचार केलाच का की हे दोघे भाऊ पुन्हा एकत्र का आली? आज भलेही ते सांगत असतील की आम्ही इथल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी एकत्र आलोत, परंतु पुन्हा एकदा प्रश्न पडतो की हे लोक खरंच इथल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी एकत्र आलीत की केवळ इथं सत्ता स्थापन करण्यासाठी? आणि जर ही लोक सत्तेवर आली तर काय गॅरंटी की ही लोक पहिल्यासारखा मतभेद करणार नाही आणि अखंडपणे इथल्या मराठी माणसासाठी लढत राहतील? आणि जर यांच्यामध्ये पुन्हा एकदा जर पहिल्यासारखा मतभेद झाला तर इथल्या मराठी माणसाचं काय, इथल्या मराठी माणसाच्या हक्काचं काय, असाही प्रश्न पुन्हा एकदा पडतोय. आणि जर हे दोघे भाऊ पुन्हा जर विभाजित झाली तर पुन्हा असा प्रश्न पडतो की इथला मराठी माणूस पुन्हा एकदा फक्त राजकारणासाठी वापरलाच गेलात का? असे कित्येक प्रश्न हे दोघे भाऊ एकत्र आल्याने पडतोय. तर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर कमेंट करून सांगा की खरंच हे दोघे भाऊ कशासाठी एकत्र आलीत, इथल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी की केवळ सत्तेसाठी?